उपोषणाला बसलेला आहो. काय मागणी आहे, काय प्रकरण आहे? आमच्या बघा आमच्या क्षेत्रातनं शेत गेलं नाही 28 गुंठे कमी केलंय. बर कॅनेलला 28 गुंठे कॅनेल गेलं म्हणून 28 गुंठे कमी केलंय क्षेत्र माझं. हां. मग जिल्हाधिकारी आला तिकडे झाला कोण आमचं कमी नाही ते. मग त्यांना रोज आम्हाला या जायला त्रास आहे. आम्ही राहणार पिंपळा बुद्रुक जाव तरी आमचं कोण मनावर घे नाही. माझं म्हणणं आहे की तिथं कॅनेल येऊन सगळं दुरुस्त करून पंचनामा करून तिथं येऊन बघावं. माझं 28 गुंठे गेलेलं माझं 7 भाऱ्यावर द्यावं, एवढी दुरुस्त करून द्यावं एवढीच माझी मागणी आहे. नाहीतर मी उपोषणाला हलणार नाही माझं दुरुस्त केल्याशिवाय. 13 वर्षापासून तुमची मागणी म्हणजे चालू आहे. हां चालू आहे. मग काय म्हणतात अधिकारी? काय अधिकारी म्हणते ते त्या तारखेला या म्हणते ते आम्हाला वकील लावला ते वकील असंच केला. मग आम्हाला आता जीव कटाळा आहे. मालकाचं ऑपरेशन झालेलं आहे आणि गरीब आहो. आम्ही करून खातो. आमचं सगळं परत महागारी आम्हाला द्यावं. आमच्याजवळ आता काय गरीब झाले पैसा ती नाही आमच्याजवळ. माझा 28 गुंठे बघून तुम्ही काय तक्रार दिली होती काय? पाच नियोजन केलं. जिल्हाधिकारीला दिला, तुळजापूरला गेला, सगळंच केलं. वकील केलं. वकिलीमध्ये पैसे बसलं आमचं कोणतंच काम होत नाही. आम्ही गरीब परिस्थितीचा आमचं सगळं नीट करून द्यावं आमची एवढी विनंती. आता मागणी काय मग आपली? मागणी माझं 28 गुंठे परत यावं. तिथं येऊन दुरुस्त करावं शेतात पंचनामा करून माझं 28 गुंठे माझ्या 7 भाऱ्यावर यावं एवढीच माझी मागणी. तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव इथे रहिवासी आहे. तर माझ्या क्षेत्रामधनं कुठल्याही प्रकारचं कॅनेल गेलं नाही तरी गेले म्हणून 28 गुंठे संपादित केले आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांना 5-6 निवेदन देऊन ही तक्रार माझी ऐकत नाहीत. नाहीला जर मला बसायची पाळी येत आहे. तरी एवढे जिल्हाधिकारी एवढे निवेदन आहे की घटनास्थळी येऊन पंचनामा करून ज्याच्या क्षेत्रातनं कॅनेल गेले त्याच्या क्षेत्रातनं जमीन संपादित करावी. मी घटनास्थळी येऊन पंचनामा करून एवढीच मागणी आहे. जोपर्यंत पंचनामा करत नाहोत तोपर्यंत आम्ही उपोषणाला हलणार नाही. तुम्ही काय तक्रार दिली ती काय? 6 निवेदन दिलं सर. आतापर्यंत माझी कुठलीही दखल घेत नाही सर. मग अधिकारी काय म्हणतात? अधिकारी फोन लावते बाबा यांचं काय झालं बघा. बरोबर बघू म्हणजे परत आहे तसं चालू तारीख. समजा आपली मागणी मान्य नाही झाल्यास पुढील भूमिका? उपोषण हलणार नाही. आम्ही कंटिन्यू बसणार आहोत. आपल्या त्या उपोषणच्या बॅनरवरती 13 वर्ष आपण न्याय मागण्यासाठी म्हणजे हे केलेलं आहे तरी आपल्याला न्याय भेटत नाही. मग काय सांगाल? 13 वर्ष झालं वकील कोर्ट कचेरी पैसा आमच्याकडे नाही सर. सोनं ऐकून सगळं ऐकून तरी पण आमचं बाग नाही. वडिलाचं ऑपरेशन झालं 10 लाख खर्च झालं. तुमचं नाव सांगा. सैफन गुलाब शेख.